नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. बिग बॉस मराठी सीझन 6 सुरू झालेले आहे. आठवडा झाला आहे आणि पहिला बिग बॉस मध्ये पहिल्यांदा भाऊचा धक्का काल आपल्याला बघण्यास मिळाला. भाऊचा धक्क्याची प्रतीक्षा भरपूर दिवसाची होती आणि अखेर काल शनिवारी भाऊचा धक्का आपल्याला बघण्यास मिळाला. भरपूर काही गोष्टी घडल्या, त्यावर नक्कीच आपण चर्चा करणार आहोत. आठवड्याभरामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवसापासून आपल्याला भांडण दिसले, मतभेद दिसले, त्यानंतर मान अपमान सुद्धा झाला. भरपूर काही गोष्टी या संपूर्ण आठवड्यात झालेल्या आहे. नक्कीच त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. काही ज्या मुद्दे आहेत अत्यंत महत्त्वाचे, चावी कोणी चोरली यावर सुद्धा, तसेच कॅप्टन कोण झालं, पहिल्या आठवड्याचं पहिला कॅप्टन, बिग बॉस मराठी सीझन 6चा पहिला कॅप्टन कोण झाला यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. त्यामुळे नक्कीच अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा. चला पुढे बोलूया. तर काल होता भाऊचा धक्का. रितेश भाऊ आपल्याला काल भाऊच्या धक्क्यावर दिसले. अर्थातच भरपूर दिवसाची प्रतीक्षा होती, भरपूर काही गोष्टी घडलेल्या होत्या. तर सुरुवात जी करणार आहोत आपण, मागच्या संपूर्ण आठवड्यात काय काय घडले याविषयी नक्कीच चर्चा करणार आहोत. परंतु पहिला कॅप्टन, पहिला कर्णधार कोण झाला यावर नक्कीच चर्चा करणं गरजेचं आहे. कारण पहिला कॅप्टन अत्यंत महत्त्वाचा राहतो. कॅप्टन रूम त्यांना मिळालेली आहे. तर पहिला कॅप्टन झालेला आहे प्राजक्ता शुक्रे. नक्कीच सिंगर आहे. तुम्हाला आता कसं नवीन आहे त्यामुळे नक्कीच आपण सांगू शकतो की सिंगर आहे. परंतु पहिला कॅप्टन आपल्याला आपल्या घराचा मिळालेला आहे. प्राजक्ता शुक्रे ह्या झालेल्या आहे पहिल्या कॅप्टन. आता जर आपण बघितलं तर पहिल्याच म्हणजे भाऊच्या धक्क्याच्या सुरुवातीलाच सर्वांना विचारण्यात आलं की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला तुमच्यासाठी पहिला आठवडा कसा गेला, हे प्रत्येकाला विचारण्यात आलं. नक्की आज सुद्धा काही जणांना विचारण्यात येणार आहे, जे बाकी आहेत त्यांना. त्यानंतर भरपूर काही धक्के मिळणार आहे. परंतु सुरुवात जी झाली ती नक्कीच आपण बघतो की प्राजक्ताला सुद्धा विचारण्यात आलं की तुमच्या नजरेनुसार तुमच्यासाठी पहिला आठवडा कसा गेला हे विचारण्यात आलं. नक्कीच त्यांनी सुद्धा सांगितलं की भरपूर लोकांचं मनं कळत आहेत, काही गोष्टी आहेत, बाकीच्या गोष्टी बोलण्यात आल्या. त्याच्यानंतर तन्वी कोलते यांना सुद्धा विचारण्यात आलं, ह्या मॅडमला सुद्धा विचारण्यात आलं. आणि तन्वीने नक्कीच आठवड्यामध्ये भरपूर धिंगाणा केलेला आहे, हे लपलेलं कुठेच नाही आहे. आणि त्यामुळेच नक्कीच भाऊने विचारलं तेव्हा मध्येच त्यांना थांबवलं की तुम्ही भरपूर बोलतात, खूप बोलतात, खूप भांडतात. तुम्हाला बोलायला किंवा भांडायला कारण लागत नाही, असं सरळ भाऊने म्हटलेलं आहे. आणि भरपूर काही म्हणजे आता जसं पाहिलं तर एक संपूर्ण गोष्ट झाली, भांडण झाले, बोलणं झालं की नंतर रडायचं, अशी एक प्रकारे तुमची दिनचर्या अशी होती. एक प्रकारे तन्वीची दिनचर्या अशी होती, एक प्रकारे बोलण्यात आलेलं आहे. तर त्यानंतर जर आपण बघितलं तर सागर दादासोबत त्यांच्या जो कॉमेडीचं जे आहे त्यांनी भरपूर त्यांचं करिअर आहे, तर त्यांच्या करिअरविषयी इनडायरेक्टली सुद्धा बोलण्यात आलं, असा एक आरोप लागला. नक्की स्पष्टीकरण तन्वीने दिलेलं आहे, परंतु तो आरोप सुद्धा लागला होता. तर भरपूर काही मुद्दे लिहिले आहेत, भरपूर काही गोष्टी बोलण्यात आल्या. परंतु एक सांगायचं झालं तर काल भाऊच्या धक्क्यावर सर्वात जास्त जे टार्गेट एक प्रकारे करण्यात आलं ते तन्वीलाच करण्यात आलं. कारण आठवड्याभरामध्ये तन्वीने भरपूर गोंधळ घातलेला होता. जो मान अपमानाची गोष्ट असू द्या किंवा विविध लोकांना बोलणं असू द्या, त्यानंतर रडणं, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये तन्वी आपल्याला दिसली आणि भरपूर नकारात्मक गोष्टीने ती दिसली. तर ते नक्कीच बदलणं गरजेचं आहे. खूप भांडण करती नक्कीच आहे. तर वळूया आता पुढच्या स्पर्धकाकडे. तर दीपाली सय्यद यांना सुद्धा विचारण्यात आलं की तुमच्या नजरेतून तुमचा पहिला आठवडा कसा गेला, तर त्यांनी सुद्धा उत्तर दिलं. परंतु त्याच्यामध्येच एक प्रकारे पाहिलं, भाऊने सुद्धा विचारलं होतं की जेव्हा तन्वी तुमच्याकडे आली, तन्वीचं भांडण झालं ठीक आहे, परंतु तन्वी तुमच्याकडे आली तेव्हा तुम्ही का तिच्यासोबत बोलले नाही. भरपूर काही गोष्टी होत्या, मकर संक्रांतीचा दिवस होता, हे सुद्धा बोलण्यात आलं. मध्येच दीपाली सय्यद यांनी रितेश भाऊला RD म्हटलं. त्याच्यावर सुद्धा रितेश भाऊ म्हटले की RD नाही, माझं नाव रितेश देशमुख आहे, भाऊ सुद्धा म्हणू नका, रितेश म्हणा तरी चालेल. तर हा सुद्धा, आणि तिथे सुद्धा त्यांना बोलण्यात आलं की तुम्ही कोणत्या सणाच्या दिवशी आपण काय करतोय हे पहा. एक प्रकारे तिथे सुद्धा त्यांना बोलण्यात आलं. तर एक संपूर्ण जो कालचा दिवस होता, भाऊचा धक्का होता, तो संपूर्ण एपिसोड एक प्रकारे तन्वीवर होता आणि थोड्या प्रमाणात आपण दीपालीवर यांच्यावर सुद्धा होता. आणि पुढे जर आपण बघितलं तर काही जणांची प्रशंसा सुद्धा करण्यात आली. असं नाही की टार्गेटच होतं काल. आणि नक्कीच हे सिस्टीम राहणार आहे. आता उद्या धिंगाणा राहणार आहे आणि नक्कीच उद्या कोणीही घराच्या बाहेर जाणार नाही, कारण पहिला आठवडा आहे.
पहिली गोष्ट तर पहिला आठवडा आहे, पहिल्या आठवड्यात कोणी जाणार नाही, पुढच्या आठवड्यात नक्कीच एक जण घराच्या बाहेर आपल्याला दिसेल. तर पुढे जर आपण बघितलं तर राकेश बापट जे ॲक्टर आहेत, हिंदी चित्रपट सुद्धा केलेले आहेत, वेबसिरीज केलेले आहेत, मागचं हिंदी बिग बॉस, मागचं म्हणजे कोणतं सीझन आहे माहीत नाही, परंतु हिंदी बिग बॉस सुद्धा केलेला आहे. तर त्यांचा अनुभव त्यांना विचारण्यात आला, ते म्हणताय नक्कीच ठीकठाक म्हणजे चांगला आहे अनुभव वगैरे. तर तो साधा एक त्यांचं स्टेटमेंट होतं. त्यानंतर करण सोनवणे फोकस इंडियन याच्यावर सुद्धा कमेंट भाऊने केली, अत्यंत चांगला खेळत आहे, त्याची सुद्धा प्रशंसा भाऊने केलेली आहे. चावी हरवण्यापासून तर पुलामध्ये उडी असू द्या किंवा भांडण असू द्या, म्हणजे एक अत्यंत चांगल्या पद्धतीने तो खेळताना दिसतोय, नकारात्मक आणि सकारात्मक. तर करणचं सुद्धाच चांगली तारीफ करण्यात आली. अनुश्री दिसत नाहीये असा एक स्टेटमेंट भाऊच्या याच्यावरून आलेलं आहे. रोशन म्हणा किंवा अनुश्री म्हणा यांचं तिथे आपण प्रेझेन्स दिसत नाहीये असं एक स्टेटमेंट आलेलं आहे. आणि शेवटचा पार्ट जर बघायचा झाला विशाल, आणि तो महत्त्वाचा होता, कारण विशाल आणि ओमकारचं भांडण जो टास्क होता त्याच्यामध्ये पाहिलं आपण की ओमकार आणि विशालचं हे थोडंसं जास्त भांडण वाढलेलं होतं. त्याच्या गळ्याला सुद्धा दाबण्याचा एक प्रकार झाला, परंतु तो भाग वेगळा आहे. आता ते पुढे न घडावं यासाठी रितेश भाऊने चांगला समाचार घेतला दोघांचाही. मी दरवाजा उघडतो, तुम्ही घराच्या बाहेर जा, तुमचं काय कुठाने ते करून या, असं सुद्धा बोलण्यात आलं. तर नक्कीच हे समोर दिसणार नाही, थोडं नॉर्मल राहतील. परंतु सध्या मिक्सअप आहे, सध्या प्रॉपरली ग्रुप झालेले नाही आहे. एक मागा म्हणजे आता समोर कोणी गेलं त्याच्या मागे बोलणारे भरपूर जण झाले, परंतु ग्रुप झालेला नाही आहे. नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला ते ग्रुपसुद्धा दिसेल अगदी काही दिवसांमध्ये. तर हा असा संपूर्ण भाऊचा धक्का आपल्याला बघण्यास मिळाला. आता तुम्हाला हा धक्का कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.